नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, मतदार यादीमध्ये तुमचं देखील नाव जर नोंदणी करायची असेल, तीही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून, तर ती कशा प्रकारे करायची आहे? तर मित्रांनो, आगामी निवडणुकांमध्ये जर तुमच्याकडे मतदान करण्यासाठी इलेक्शन कार्ड किंवा मतदान कार्ड नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या मोबाईलवरून तुमचं मतदार यादीमध्ये नाव कसं टाकता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मतदान कार्ड तुम्हाला या ठिकाणी काढता येणार आहे, डाउनलोड करता येणार आहे आणि तुमचं नाव देखील या ठिकाणी मतदार यादीमध्ये येणार आहे. तर याबद्दलची सविस्तर A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी बघा, तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि वरती सर्च बॉक्समध्ये तुम्हाला वोटर हेल्पलाईन असं सर्च करायचं आहे. त्यानंतर बघा, हे असलं ॲप्लिकेशन वोटर हेल्पलाईन तुमच्यासमोर येऊन जाईल. हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी वोटर हेल्पलाईन हे आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण हे ओपन करूया. बघा, अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे नवीन ॲप्लिकेशनचा. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला जर तुमचा अकाउंट यावरती क्रिएट केलेला असेल तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला सेंड OTP करून लॉग इन करायचं आहे. आणि जर तुमचं अकाउंट या वेबसाईटवर किंवा या ॲपमध्ये जर केलेलं नसेल तर तुम्हाला न्यू युजर अकाउंट या ठिकाणी बघा, डाव्या साईडला न्यू युजर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचं आहे. माझं या ठिकाणी अकाउंट नाही आहे ॲपवरती, म्हणून मी न्यू युजर या बटनवरती या लिंकवरती क्लिक करतो. आता या ठिकाणी बघा, VA रजिस्ट्रेशन म्हणून ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड OTP करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि सेंड OTP असं करणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर येईल, त्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचा आहे, त्यानंतर लास्ट नेम टाकायचा आहे आणि शेवटी पासवर्ड टाकून OTP टाकून तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण सुरुवातीला OTP या ठिकाणी टाकून घेऊ. त्यानंतर बघा, फर्स्ट नेम टाकायचा आहे, लास्ट नेम टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला जनरेट करायचा आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबर आलेला आहे, फर्स्ट नेम टाकलेला आहे, लास्ट नेम टाकलेला आहे आणि पासवर्ड या ठिकाणी नवीन पासवर्ड जनरेट केलेला आहे. OTP देखील आलेला आहे. आता या ठिकाणी आपण सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा, युजर क्रिएटेड सक्सेसफुली, तुमचं या ठिकाणी अकाउंट हे सक्सेसफुली ओपन झालेलं आहे. आता तुम्हाला डबल लॉग इन करायचं आहे या ॲपवरती. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा आपण आता जो तयार केलेला आहे तो, आणि परत सेंड OTP या बटनवरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे. बघा, या ठिकाणी मोबाईल नंबर, पासवर्ड टाकलेला आहे आणि सेंड OTP म्हणून केलेला आहे. OTP आलेला आहे. या ठिकाणी आपण OTP टाकून लॉग इन नाव या बटनावरती क्लिक करूया. बघा, आपण ॲपमध्ये लॉग इन झालेलो आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसत असतील. पहिलं केशरी कलरचं ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन, त्यानंतर वोटर सर्व्हिसेस, डाउनलोड ई-पिक, इलेक्शन, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, इलेक्शन रिझल्ट्स, अशा प्रकारचे हे बरेचसे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर आपल्याला मतदार यादीमध्ये नवीन तुमचं इलेक्शन कार्ड काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला केशरी कलरमध्ये जो ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे, वोटर रजिस्ट्रेशन. या ठिकाणी आपण क्लिक केलं, त्यानंतर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे. आता आपल्याला न्यू वोटर रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यामुळे सुरुवातीतच हे पिवळं जे बटन आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 6 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, त्यानंतर वोटर हेल्पलाईन, माय नेम इज वोटर मित्र, अशा प्रकारचं या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि त्यानंतर लेट स्टार्ट या ग्रीन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल आणि या ठिकाणी तुम्हाला विचारेल, आर यू अप्लाईंग फॉर द वोटर ID फर्स्ट टाईम, म्हणजे तुम्ही या ठिकाणी वोटर ID पहिल्यांदाच अप्लाय करत आहात का? तर या ठिकाणी ऑलरेडी यस आय एम अप्लाईंग फॉर द फर्स्ट टाईम या ठिकाणी ग्रीन बटन तुम्ही बघू शकता आलेलं आहे. या ठिकाणी काही करायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे.
यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेप येऊन जातील. बघा या ठिकाणी जवळपास 5 स्टेप्स आहेत. तुम्हाला ह्या 5ही स्टेप्स या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि तुमचं इलेक्शन कार्डमध्ये नाव येणार आहे आणि तुमचं इलेक्शन कार्ड तुमच्या घरी पोस्टाने येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला स्टेट तुमचं निवडायचं आहे. आपण महाराष्ट्रातून येतो म्हणून आपण या ठिकाणी महाराष्ट्र निवडणार आहोत. स्टेट महाराष्ट्र. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुमचं निवडायचं आहे, तुमचा जिल्हा. त्यानंतर असेंब्ली कन्सल्टन्सी म्हणजे तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे ती या ठिकाणी टाकायची आहे आणि खाली तुम्हाला सिलेक्ट डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट. डेट ऑफ बर्थचं जे प्रूफ आहे डॉक्युमेंट आहे त्यापैकी बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन हे इत्यादी प्रकारचे जे डॉक्युमेंट आहेत त्यापैकी तुम्ही या ठिकाणी काय देणार आहात ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर तुम्हाला अटॅच सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ डॉक्युमेंट. तुम्ही बर्थ डॉक्युमेंट जे देणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी त्याची सेल्फ अटेस्टेड तुमची साईन केलेले झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला त्याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. या ठिकाणी आपण आधार कार्ड निवडलेलं आहे तर या ठिकाणी आपण आधार कार्डची झेरॉक्स किंवा जो फोटो आहे तो या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत. तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे साईन करून तुम्हाला ती झेरॉक्स क्रॉप करून या ठिकाणी अपलोड करायची आहे. बघा आपलं डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झालेलं आहे. त्यानंतर खाली आपण या ठिकाणी त्याचा प्रिव्ह्यूसुद्धा पाहू शकता. तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलं आहे त्याचा प्रिव्ह्यू पाहू शकता. त्यानंतर आपल्याला सिम्पली नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपली दुसरी स्टेप या ठिकाणी तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स टाकायचे आहेत. या ठिकाणी अपलोड पिक्चर. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो JPG किंवा JPEG या फाईल साईजमध्येच टाकायचा आहे आणि त्याची साईज तुमची कमीत कमी 200 किलोबाईट एवढीच असली पाहिजे. याच साईजचा तुम्हाला फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण फोटो अपलोड करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे फोटो या ठिकाणी घेऊ शकता. क्रॉप करून तुम्ही फोटो तुमचा या ठिकाणी अपलोड करू शकता. बघा फोटो अपलोड झालेला आहे. यानंतर तुम्हाला खाली सिलेक्ट जेंडर निवडायचं आहे. तुमचं मेल फिमेल जे काही जेंडर असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर खाली लक्ष देऊन बघा नेम कसं टाकायचं आहे. नेम तुमचं सुरुवातीचं प्रथम नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली इन रिजन म्हणजेच मराठीमध्ये तेच नाव तुम्हाला प्रथम नाव मराठीमध्ये या ठिकाणी खाली टाकायचं आहे किंवा ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर खाली सरनेम टाकायचं आहे तुमचं इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर खाली तेच सरनेम या ठिकाणी मराठीमध्ये येऊन जाणार आहे आणि त्यानंतर आधार कार्ड डिटेल या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्याखाली जी लाल रंगामध्ये तुम्हाला सूचना दिसत आहे त्याला काहीही करायचं नाही, त्याला टिकमार्क करायची नाही. फक्त या ठिकाणी तुम्हाला सिम्पलमध्ये आधार कार्ड डिटेल म्हणजेच आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. सिम्पली या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. बघा या ठिकाणी सर्व डिटेल्स मी टाकलेले आहेत. आधार कार्ड नंबर देखील टाकलेला आहे. आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेऊया आणि त्यानंतर मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा तुमच्या रिलेटिव्हचा म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमचं रिलेटिव्ह म्हणून कोण ठेवणार आहात त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी या ठिकाणी ॲप्लिकंटचा ईमेल आय डी जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी तुमचा टाका किंवा मग तुमच्या रिलेटिव्हचा टाका. त्यानंतर डिसेबिलिटी तुम्हाला विचारलेली आहे. जर तुमच्यामध्ये काही डिसेबिलिटी असेल, काही तुम्ही अपंगत्व असाल तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे, लोकोमोटिव्ह, व्हिज्युअल, डीफ, डंप, अदर अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी असेल तर टिक करायचं आहे, नाहीतर या ठिकाणी काहीही करायचं नाही आहे. बघा या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून झालेले आहेत. आपल्याला लगेच त्या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली रिलेशन टाईप येणार आहे नेक्स्ट केल्यानंतर. आता रिलेशन टाईपमध्ये तुम्ही काय निवडणार आहात, तुमचं फादर, मदर, वाईफ जे तुम्ही या ठिकाणी निवडणार असाल ते या ठिकाणी तुम्हाला टिकमार्क करायचं आहे आणि तुमच्या मतदान कार्डवर ते नाव तुम्हाला येऊन जाणार आहे. आता या ठिकाणी आपण फादर निवडूया. त्या ठिकाणी फादरचं नाव तुम्हाला खाली टाकायचं आहे. नेम ऑफ रिलेटिव्ह म्हणजे तुम्ही जे वर रिलेटिव्ह निवडलेलं आहे, मदर असेल किंवा फादर असेल त्यांचंच नाव तुम्हाला खाली या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ रिलेटिव्ह हे मराठीमधून या ठिकाणी येणार आहे ऑटोमॅटिक. त्यानंतर लास्ट नेम ऑफ रिलेटिव्ह तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे तुमच्या रिलेटिव्हचं आणि तेच नाव मराठीमध्ये खाली इन रिजनमध्ये येणार आहे. बघा या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स मी टाकून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चौथी स्टेप आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट
ऑर्डिनरी रेसिडेन्स म्हणजे तुमचा या ठिकाणी तुम्हाला फुल ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. सुरुवातीला हाऊस नंबर, बिल्डिंग, अपार्टमेंट जे काही असेल तुमचं आधार कार्डवरती जो ॲड्रेस जशाला तसा आहे तसाच या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी टाऊन टाकायचं आहे, गाव तुमचं शहर जे असेल ते. त्यानंतर पोस्ट ऑफिस टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे, तहसील तुमचा तालुका टाकायचा आहे जो असेल तो. इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही प्रकारे या ठिकाणी येणार आहे. आणि शेवटी सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ, या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही काय देणार आहात ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे या सर्व डॉक्युमेंटपैकी. आणि खाली तुम्ही जो वर डॉक्युमेंट निवडलेला आहे तेच डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. बघा या ठिकाणी सर्व डिटेल्स मी भरून घेतलेले आहेत. त्यानंतर खाली आपल्याला ॲड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड घ्यायचं आहे. मी आधार कार्ड घेतलेलं आहे आणि आधार कार्डचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. बघा अशा प्रकारे आधार कार्डचा फोटो तुम्ही क्रॉप करून या ठिकाणी अपलोड करू शकता. बघा या ठिकाणी आपण आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. त्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली शेवटची स्टेप आहे 5वी स्टेप. यामध्ये तुम्हाला सर्व काही दिसून जाईल. स्टेट आलेला आहे, डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचं जे जिल्हा असेल तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडा, तुमचं गाव या ठिकाणी टाका. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड दिलेल्या ॲड्रेसवर कधीपासून राहता. तुम्ही जर जन्मापासून राहत असाल तर जन्मापासूनची या ठिकाणी तुम्हाला तारीख टाकायची आहे, किंवा मग लग्नापासून राहत असाल तर लग्नापासूनची तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. जी असेल तुम्ही त्या ॲड्रेसवर कधीपासून राहता ती तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचं नाही आहे, या ठिकाणी इथे तशाल तसंच राहू द्यायचं आहे. आणि खाली तुम्हाला या ठिकाणी नेम ऑफ ॲप्लिकंट तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आणि तुमचा राहता पत्ता आता काय आहे म्हणजे आधार कार्डवरचा तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती मी टाकून घेतलेली आहे. पूर्ण फॉर्म या ठिकाणी भरून झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला डन या बटनवरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा फॉर्म पूर्ण फिलअप केलेला जो तुम्ही माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. व्यवस्थित बघून घ्या, काही चुका वगैरे झालेल्या तर नाहीत. व्यवस्थित तुम्हाला करेक्शन वगैरे करून आणि व्यवस्थित या ठिकाणी बघायचं आहे तुम्ही भरलेली जी अर्जातली माहिती आहे ती व्यवस्थित आहे का. ती जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला खाली कन्फर्म या बटनवरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपण डन या बटनवरती कन्फर्म या बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा जो अर्ज आहे तो अपलोड होऊन जाईल, सबमिट होऊन जाईल. आणि तुमचं या ठिकाणी थँक्यू म्हणून आलेलं आहे. युअर रेफरन्स नंबर, या ठिकाणी रेफरन्स नंबर देखील आलेला आहे. हा रेफरन्स नंबर तुम्ही क्लिक करून ठेवू शकता. याची स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला नंतर तुमचं स्टेटस, तुमच्या मतदान कार्डाचं स्टेटस जाणण्यासाठी हा नंबर आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपला फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे. आता त्यानंतर आपण या ठिकाणी तुमचं जे वोटर आय डी आहे, जो मतदान कार्ड आहे त्याचा स्टेटससुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. कुठपर्यंत आलेला आहे, काय परिस्थिती आहे त्याची या ठिकाणी. त्यासाठी तुम्हाला त्याच आपल्या केशरी रंगाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे, वोटर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म, या ठिकाणी चेक या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी एंटर रेफरन्स आय डी, जो रेफरन्स आय डी आलेला होता तो रेफरन्स आय डी या ठिकाणी टाकायचा आहे. सिलेक्ट स्टेट, तुमचं राज्य या ठिकाणी निवडायचं आहे. आणि ट्रॅक स्टेटस असं या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी मी रेफरन्स आय डी टाकलेला आहे. आता या ठिकाणी राज्य निवडूया आणि ट्रॅक स्टेटस या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेफरन्स नंबर आलेला आहे, ट्रॅकिंग स्टेटस आलेला आहे, सबमिटेड. या ठिकाणी नाव, तुमचं गाव, स्टेट, नंबर आहे, फॉर्म नंबर 6 तुम्ही भरलेला आहे. तुम्ही सबमिट कधी केलेला आहे ती डेट दाखवेल. त्यानंतर BLO अपॉइंटेड होईल. त्यानंतर BLOकडे तुमचा जो फॉर्म आहे तो चेकिंगसाठी जाणार आहे. त्यानंतर फील्ड व्हेरीफाईड होईल आणि शेवटी ॲक्सेप्टेड किंवा रिजेक्टेड हे त्यानंतर आपल्याला कळणार आहे. तर या ॲपवरती जाऊन तुम्ही अशा पद्धतीने तुमचं स्टेटस जे आहे तुमच्या इलेक्शन कार्डचं ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता.